करू भक्ती त्यांची सेवा, काय उणे तयापासी रिद्धी सिद्धी जाचा दासी। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताकडे मागणी मागतात। विठ्ठला विठ्ठला भाविक माय बापू, तृतीय तपपूर्तीच्या या भव्य आणि दिव्य अशा ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मोझे खडकवाडी तालुका पोलादपूर या नगरीमध्ये या गावामध्ये आयोजित हा त्रितपपूर्तीचा सोहळा पाहून असं वाटतं की खडकवाडी आज पंढरपूर आणि आळंदी झालेली आहे। हा आनंदाचा सोहळा आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे। आणि अशा या माऊली ज्ञानोबरायांच्या पवित्र स्थानी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबरायांच्या मंदिराच्या समोर आयोजित हा भव्य दिव्य सोहळा आणि आजची ही मजकडे क्रमप्राप्त झालेली उपांत्य कीर्तनाची सेवा आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज भगवंताकडे मागणी मागायची असते आणि त्या मागणीसाठीच मागणीचा असा अभंग सेवेसाठी निवडलेला 4 चरणांचा तुकोबरायांच्या गाथेतील सर्वांचा आवडता अभंग। विठ्ठला विठ्ठला भाविक माय बापू, संतांनी भगवंताकडे काही मागितलं ते औचित्य खूप वेगळं आहे, कारण संत हे बहुतेक स्वतःसाठी काहीच मागत नाहीत। काही मागणे हेतू आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत सो। मागणी करत असताना मागायची गरज का पडते याचं थोडंसं कारण पाहणं गरजेचं आहे। जेव्हा आपल्याकडे ती गोष्ट नसते तेव्हा ती दुसऱ्याला मागावी लागते। जे आपल्याकडे आहे ते आपण दुसऱ्याला मागतो का? मागत नाही। म्हणजे आपली अपूर्णता हे आपल्या इच्छेचं कारण आहे। तसं पाहिलं तर आपण त्या पूर्ण परमात्म्याहून अभिन्न असताना देखील अविद्या उपाधीचा स्वीकार केल्यामुळं जी आपल्या ठिकाणी उत्पन्न झालेली परिच्छन्नता एकदेशिता आणि भेददृष्टी त्याच्यामुळं निर्माण झालेली अज्ञान वृत्ती विकाराच्या प्रति इंद्रिय विषय संयोगजन्य सुखालाच सुख मानून मिथ्या गोष्टीची केलेली सत्यरूपाची धारणा आणि त्यामुळं जीवाचं झालेलं पतन आणि म्हणून जीवाला स्वस्वरूपाची विस्मृती असल्यामुळं स्वस्वरूपाचं स्मरण नसल्यामुळं कामना उत्पन्न होते, इच्छा निर्माण होते आणि स्वतःच्या अपूर्णतेचा बोध होतो। परमात्मा कसा आहे? उपनिषदाच्या शांतीपाठात परमात्म्याचा निर्देश असा केला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। परमात्मा पूर्ण आहे। त्या पूर्ण परमात्म्याहून कितीही गोष्टी बाजूला काढल्या तरी तो जसाच तसा पूर्ण राहतो। जसं शून्यातनं कोणताही अंक बाजूला काढला तरी शून्य तो त्याच्यात फरक पडत नाही। पूर्णम अदह पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते। प्रकृतीचा मात्र धर्म भिन्न आहे, प्रकृतीचं लक्षण मात्र भिन्न आहे।
म्हणून प्रकृतिस्थ असलेल्या जीवाने मी पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे अशी मिथ्या धारणा केली. 5 महाभूत आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचभौतिक देहाला धारण करून षडविकाराने ग्रस्त असलेल्या देहाला मी मानलं. ती देह तादात्म्य वृत्ती धारण केली. या देहाचे 6 विकार आहेत. पहिला विकार आहे जन्मतो, शरीर. जन्मल्यानंतर असतं, नुसतं असतं नाही, त्याची वृद्धी होते, वाढतं. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा केवढे होतो आणि आता केवढे आहात. आणि अवस्थांतर होतं, विपरिणमते. बालकाचा तरुण होतो, तरुणाचा वृद्ध होतो. दुसऱ्या अध्यायात भगवान सांगतात, देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम. जरा म्हातारा होतो, पुन्हा शक्ती क्षीण होते, इंद्रियाची शक्ती क्षीण होते. डोळ्याला कमी दिसायला लागतं, कानाला कमी ऐकायला यायला लागतं. एवढंच काय, बुद्धीला सुद्धा आधी सुचत होतं एवढी युक्ती सुचत नाही. आणि अशी निर्बलता आल्यावर आदि शंकराचार्यांनी चरपट पंजरिकेत वार्धक्याचं वर्णन असं केलंय. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वादं तदपि न मुंचति आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शरीरात त्राण राहत नाही, बुद्धीत युक्ती राहत नाही. आणि एक क्षण असा येतो जीवनामध्ये की मृत्यू साक्षात समोर येऊन उभा ठरतो. जायते असती वर्धते विपरिणमते सोय अपक्षीयते विनश्यते षडविकार कही सोय. हे देहाचे 6 विकार. परंतु ज्या चैतन्य आत्म्याने ही उपाधी धारण केली, हा देह धारण केला, त्या आत्मस्वरूपाची मात्र आपल्याला प्रचिती नाही, ओळखच नाही. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं तर अमृतानुभवात माऊली म्हणतात, तैसे आत्मस्वरूपाची ओळखण जीवासी जहालिया जाण. प्रकृतीचे अविध्येपण नुरेची काही परी अज्ञानाची या ठाया. नाना भेद उपजती दया आणि तेने करून या नाना दुःख भोगी जीव. कशामुळे झालं तर अविद्या परिच्छिन्नतेमुळे, अज्ञान वृत्तीमुळे झालं. अज्ञानाने ज्ञानस्वरूप आत्मा झाकल्या गेला. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, तैसे अज्ञानाचे नि झाकोळलेपणे आत्मा विसंबला स्वरूपाशी नेणे. 14वा अध्याय पहा. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानस्वरूप असलेलं चैतन्य आत्मस्वरूप हे अज्ञानाने आवृत्त झालं. मग प्रश्न असा उभा ठाकला की ज्ञान मोठं की अज्ञान मोठं? सांगा बरं, काय मोठं? ज्ञान मोठं की अज्ञान? कशाला मोठं म्हणणार तुम्ही, अज्ञानाला का ज्ञानाला? जर ज्ञान मोठं आहे तर त्या ज्ञानाला अज्ञानाने झाकलंय. अज्ञाने नावृत्तम ज्ञानम, भगवद्गीतेतले शब्द पहा. अज्ञानाने झाकलंय म्हणतात ज्ञानाला. मग ज्या वस्तूने ज्या वस्तूला झाकलं, ती झाकणारी वस्तू मोठी का झाकल्या जाणारी वस्तू मोठी? बघा ना विचार करून. 5 फुटाचा माणूस झाकण्यासाठी त्याला कपडा किती फुटाचा लागेल? 4.5 नाही का? 3 फुटाचा म्हणजे किती लागेल? 6 फुटाचा तरी लागेल ना. म्हणजे ज्या वस्तूला झाकायचंय त्याच्यापेक्षा ज्या वस्तूने झाकायचंय ती मोठी पाहिजे. मग ज्ञान मोठं का अज्ञान मोठं? कारण ज्ञानाला अज्ञानाने झाकलंय ना. म्हणा अज्ञान मोठं नाही, तिथं हा दृष्टांत लागू पडतच नाही. आता मला सांगा, सूर्य मोठा का आकाशातला ढग मोठा? काय मोठं आहे? सूर्य मोठा का ढग मोठा? आभाळातला काय मोठं? ढग मोठा आहे? नाही. मग एवढा मोठा सूर्य पण ढग आला की झाकल्या जातो की नाही? तसं लहान असलेला अज्ञान सुद्धा ज्ञानाला झाकते. त्याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. मग मला एक अजून विचारायचं ते असं की खरोखरच ढगाने सूर्य झाकलाय का झाकल्याचा आभास होतोय? खरंच झाकला असता तर कुठंच दिसला नसता. पण इथं झाकलेला असला तरी दुसरीकडे तो सूर्य जशास तसा आहे. तसं ज्ञानींसाठी आत्मस्वरूपाची स्वस्वरूपाची स्मृती नित्य
आनंद स्वरूपात ते स्थित आहेत, पण इकडे एकीकडे हा जीव जो अज्ञानात स्थित आहे त्याला मात्र नाना प्रकारचं इंद्रिय विषय संयोगजन्य सुखाच्या मागे लागल्यामुळे दुःखाचंच स्थान प्राप्त झालं. नाना प्रकारचे दुःखच त्याला भोगावे लागतात. म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपल्या स्वरूपाला ओळखू, भगवंताचं स्वरूप जाणू, हा विषय जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला मागावंच लागतं. आणि जीव मागण्यासाठी आजपर्यंत गेला तो विषयाच्या दारात. जीवाची मागणी प्रत्येक वेळेस विषयाच्या दारात नेणारी आहे. विषय ओढे भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव. कधी शब्दाच्या दारात, कधी स्पर्शाच्या दारात, कधी रूपाच्या, कधी रसाच्या, कधी गंधाच्या. शब्दाच्या दारात स्तुती व्हावी म्हणून, मला चांगलं म्हटलं पाहिजे, माझी वाहवाही व्हावी, मान मिळावा. पण हे सगळे विषय द्वैत रूपातले आहेत. दोन रूप आहेत प्रत्येक याचे, कारण प्रकृतीच मुळात द्वंद्व रूप आहे. जसं शब्द दोन प्रकारचा आहे, मधुरही आहे आणि कर्ण कर्कशही आहे. काही काही शब्द असे ऐकायला गोड वाटतात आणि काही काही अजिबात ऐकू वाटत. तुमची स्तुती केली की खूप ऐका वाटतं आणि निंदा ऐकायला आली की वाटतं कधी कान बंद करून घेऊ, कारण त्याच्यात द्वैत आहेच. स्पर्शाचंही तसंच आहे, काही स्पर्श मृदू वाटतो, काही नकोसा वाटतो. रूपाचंही तसंच आहे, सुंदर रूप आहे आणि कुरूपता पण आहे. एक असं रूप आहे की दृष्टी खेळली की इकडे तिकडे जातच नाही, पण एक असंही रूप भयानक आहे की बघावंही वाटत नाही. भगवंताचं स्वरूप कसं आहे, पाहता श्रीमुख सुखावले आणि डोळ्यांची भूक नवजे माझ्या, ते देवाचं रूप आहे. सुंदर ते ध्यान, पण एक कुरूपताही आहे जगामध्ये, बघावं नाही वाटत ते. रसही तसाच. तसं तर रसाचे 6 प्रकार आहेत. मधुराम्ल लवण तिक्त कटू कषाय हा षड्रसांना, 6 प्रकार. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, तिक्त म्हणजे तिखट, कटू म्हणजे कडवट आणि कषाय म्हणजे तुरट. गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट आणि कडवट. किती झाले? याच्याशिवाय 7वी चव जगात नाही. षड्रसांना शास्त्रात सांगितल्या 6 चवी आहेत आणि जर याच्याशिवाय एखादी 7वी सापडलीच तर तिचं नाव आहे बेचव. कोणती? हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे रसाचे भिन्न भिन्न प्रकार आहे, परंतु रस 2 प्रकारचा, एक सुखावणारा आणि एक सुख न वाटणारा असा. अनुकूल प्रतिकूलता आहे प्रत्येक गोष्टीचे. गंधही तसाच आहे, काही सुगंध आहे, काही दुर्गंध आहे. मग आता थोडासा विचार करून बघा, जर विषय द्वैत रूप आहेत तर ते जीवाला सुखी कसे करू शकतील? परंतु त्या विषयामुळे जीव असा भुलला की त्याला परमार्थाची गोडीच लागेना, आवडच लागेना. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जो गोड परमार्थ आहे तो आवडेनासा झाला. नको त्या गोष्टीमध्ये माणसाचा रस खूपच वाढला. नश्वराच्या मागे लागला जीव, नाशिवंताच्या मागे. धन संपत्ती ऐश्वर्य कीर्ती मान सन्मान सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या, नाशवान नश्वर. पण त्याच्यासाठी आपण जीवनातला अधिकाधिक वेळ देतोय आणि जो अविनाशी परमात्मा आहे त्याच्यासाठी मात्र वेळ द्यायला आपल्याकडे वेळच नाही. अर्थातच आपला मार्ग चुकलेला आहे जीवाचा. म्हणून भुलले म्हटलंय, भ्रांत दशा झाली जीवाची. आपण नको त्या मार्गाने जास्त चाललो. त्यातल्या त्यात पुन्हा कलियुग आहे. कोणतं युग चालू आहे विचारायची गरज नाही, फक्त अशी दृष्टी टाकून बघा जगात, लगेच कळतं कोणतं युग चालू आहे. चहूकडं फक्त उघड्या डोळ्यांनी बघा, युग कोणतं हे फार काही परीक्षा करत बसायची गरज नाही, लगेच कळतं. कलियुग आहे. कलियुगाचे एकूण 4,32,000 वर्ष आहेत. त्यापैकी पहिलं चरण चालू आहे सध्या. म्हणजे कलियुग अजून लहान आहे. लहान बाळ आहे तर एवढे गुण दाखवते. मोठा झाल्यावर काय काय होईल सांगा. अजून 1,00,000 वर्षांनी काय होईल. सगळ्यात छोटा युग आहे कलियुग. कलियुगापेक्षा मोठा युग आहे द्वापर युग. 8,64,000 वर्षांचा आहे. द्वापर युगापेक्षा मोठा युग आहे त्रेतायुग.
त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचा आणि त्याच्यापेक्षा मोठा युग आहे सत्ययुग, तो आहे 17,26,000 वर्षाचा. सगळ्यात मोठा सत्ययुग आणि सगळ्यात लहान कलियुग. कलियुगाला वाईट म्हणण्यात अर्थ नाही, कलियुग ही खरं तर संधी आहे साधकासाठी. सत्ययुगात जे फल 12,000 वर्ष तप केल्यानंतर मिळायचं ते कलियुगामध्ये 12 दिवसातच मिळू शकते. पण त्याच्यासाठी साधना करावी लागते, भगवत सन्मुखता असावी लागते, मग भक्तवांछा कल्पतरू परमात्मा निश्चित प्रसन्न होतो. पण त्यासाठी साधना पाहिजे, भक्ती पाहिजे अंतःकरणात. कलजुग केवल हरि गुण गाह, कलजुग केवल हरि गुण गाह, गावत नर पावहि भवथाह, गावत नर पावहि भवथाह. कलजुग केवल हरि गुण गाह, कलजुग केवल हरि गुण गाह. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात कलियुगात केवल हरिभक्ती, हरिगुण गाणं हा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे, पण आचरणात कुणी आणत नाही. असं आहे, भक्ती फार अवघड नाही पण करत नाही म्हणून कठीण आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण सर्वत्र एकीकडं माऊली सांगतात सुलभ आहे, पण पुन्हा सांगतात तुम्ही करतच नाही तर काय सुलभ आहे. सर्वत्र दुर्लभ. एखादा करतो, विरळा जाणे. भगवद्गीतेत भगवंताने सांगितलं मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित ध्यतति सिद्धये. हजारो लाखो माणसामध्ये एखाद्याला देवाची खरोखर आवड लागते. आवड दाखवणं वेगळं आणि आवड असणं वेगळं. चांगलं आहे का? दाखवणारे खूप भेटतील, पण ज्याला खरंच आहे असा विरळा जाणे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. पुण्य लागतं पांडुरंगाची आवड लागायला. पुण्यवान असला तर देव आवडतो आणि देव आवडत नसला तर त्याला काय म्हणणार मग? तुलसी पूर्वके पाप से हरि चर्चा न सुहाय, जैसे ज्वर के जोर से भूख विदा हो जाय. पूर्वीचं पाप असलं की भगवंताची चर्चा सुद्धा आवडत नाही पूर्वीच्या पापामुळं. मग जीवाची सांप्रत दशा काय आहे? अनंत जन्म फिरत आलो आपण. मनुष्य जन्मामध्ये काही पहिला जन्म नाही. 84 लाख योनीच्या सगळ्यात शेवटचा जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे. शेवटचा जन्म आहे हा. मग जन्मजन्मांतरामध्ये वासनेचे झालेले संस्कार चित्तावरती आणि जीवाची ही बद्ध दशा, अविद्या परिच्छिन्न दशा. उद्धाराचा मार्ग काय? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात तो बांधला कशाने गेला याचं चिंतन केलं की उद्धाराचा मार्ग सापडतो. कोणती गाठ सोडायची असेल तर ती बांधली कशी हे अगोदर पाहणं गरजेचं आहे. जशी बांधली त्याच्या उलट केलं की सुटते. मग बद्ध झाला कशाने जीव? हे जन्मजन्मांतर का फिरावं लागते? मुळात आपल्याला हा जन्म मृत्यूचा फेराच का सुरू झाला? कशामुळे? इथपर्यंत आलो, इथं नाही उद्धार झाला, मोक्ष नाही प्राप्त झाला, तर अजून पुढे 84 लाख योनी भटकत जायचंय. पण सुरुवात का झाली? त्याचं कारण काय? छांदोग्य उपनिषदातल्या 2य खंडातल्या 7म प्रपाठकातला 12वा मंत्र. ओम ययेदं विश्वतो भुवनानि पश्यन् आत्मानं एवह कृत्वेति वा निश्चयात् धृतिः मया ज्ञानेन धृतवान् सूयन्तो धीमान्. जीवाने केलेला बद्धतेचा निश्चय आणि उपाधीची धारणा हे त्याचं कारण सांगितलं. पण मग दुःख का भोगतोय? परमात्म्याची ओळख का होत नाही आपल्याला? देव आपल्याला शब्दाने माहितीये पण खरंच माहितीये का? खरीच ओळख झाली का अजून देवाची? जवळ खूप आहे, जवळीच आहे परी भेटेना. कारण ओळख झाली असती तर भेट झालीच असती तुमची. ओळखन भेट ही एकदाच. भेटी माझी ओळखी, पण जवळीच आहे परी भेटेना. किती जवळ आहे परमात्मा आपल्या? आपल्यात आणि भगवंतामध्ये एका केसाचं सुद्धा अंतर नाही. ते आपलं निज स्वरूप आहे. ऋग्वेदातला 13वा अध्याय 27वा मंत्र स्वर. ओम तन्निजेति तदेजेति
तद्दूरेति तदवन्तिके च तदुपस्थाशायां सर्वभूताशयः एव ते स्थिताः। यजुर्वेद वेद भगवान प्रतिपादित करतात तन्निजेति, तो परमात्मा तुमचं निज स्वरूप आहे. तद्दूरेति, सगळ्यात दूरही तोच आहे आणि सगळ्यात सन्निकटही तोच आहे. पण जीवाची ती क्षमता नाही जाणण्याची. तदवंतिकेच, वंतिकेच वंतानाम नास्ति क्षमता, त्याची क्षमता नाही. यास्काचार्य सांगतात यजुर्वेद भाष्यामध्ये, क्षमता नसल्यामुळे माणसाला दिसतं कुठलं, एका ठराविक क्षमतेतलं, ठराविक फ्रिक्वेन्सी मधलं. इथून 10 किलोमीटरवरचं दिसतं का डोळ्याला आपल्या? आणि एकदम डोळ्यावर हात धरा बरं, फार जवळचंही दिसत नाही, फार दूरचंही. त्या विदिन फ्रिक्वेन्सी जे सेट केली तेवढं दिसतं, तेवढंच एका कॅपॅसिटीमध्ये. बुद्धीचंही तसंच आहे, आपल्याला फार सूक्ष्मही कळत नाही आणि अतिस्थूलही कळत नाही. कानाचंही तसंच आहे, फार लहान आवाज असला की माणसं म्हणतात बघा जरा आवाज वाढवा बरं, कारण ऐकू येत नाही. आणि फार मोठा असला ध्वनी तर तोही ऐकू येत नाही. बऱ्याच वेळेस अवकाशामध्ये, ब्रह्मांडामध्ये, इन द कॉस्मॉस बरेचसे ग्रह तुटतात, धूमकेतूंची टक्कर होते, पण त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो का कधी? कारण आपल्या कानांच्या क्षमतेच्या पलीकडे येते. आपण जे काही करतोय ते आपल्या क्षमतेच्या आत करतोय, कारण जीव आहेच एकदेशी आणि परिच्छिन्न अशा रूपात. मग भ्रमबुद्धी होण्यापाठीमागचे मुख्य 3 कारण सांगितले. ऋग्वेदातील पंचमाष्टकातल्या चतुर्थ मंडलातील सप्तम वर्गातल्या 52व्या सूक्तातला 3रा मंत्र. ओम अर्हिध्वन्मां विदित्वै ब्रह्मस्तु यदवानांच वर्चसि तन्नाममृतं यद्भूयंस्तु तद्भ्यां विधिः तन्नावृत्तयोर्भेदान्धृति सव्यात्रणन्नवसुध्यमयैर् अर्वाचीनं तत्पश्यन्न स्वविराट स्वमंग अवध्योरितं एव. ऋग्वेद वेद भगवान प्रतिपादित करतात. या मंत्राचा, या ऋचेचा अर्थ असा आहे की संभावित साधनाद्वारा जीवाने परिच्छिन्नतेचा भाव वृत्तीद्वारा, भेददृष्टीद्वारा आणि धारणारूप भ्रांतीद्वारा धारण केलं आणि त्यामुळे जीव परिच्छिन्न आहे. जर या 3 गोष्टींना त्याने साक्षी रूपाने पाहिलं तर तो आपल्या ब्रह्मस्वरूपातच प्रतिष्ठित आहे. जे ब्रह्मस्वरूप नित्य निर्विकल्प निराकार निराभास निराश्रित परम अव्यय स्वरूप आहे. भगवद्गीतेच्या शब्दात सांगायचं तर गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. ब्रह्मसूत्रामध्ये 4th अध्यायात 2ऱ्या पादामध्ये 18वं सूत्र, तद्विदित्वा यन्नास्ति औपाधिकत्वादिति. या सूत्रावर भाष्य करताना आदिशंकराचार्यांनी वर्णन केलं. ते म्हणतात तदा उपाधिर्गतस्य स्थातुम न जानन्ति एव जीवात्मानां तद विज्ञेयत्वाद इति प्रतिचिन्नः. उपाधीमध्ये परमात्मा व्याप्त आहे, त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की परमात्म्यातही उपाधी आहे, पण तसं नाही. माऊलींची भाषा बघा ज्ञानेश्वरीत, उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत. म्हणजे कसं, कधी कधी नदीच्या काठावर गेल्यावर तुम्ही लक्ष करून बघा, नदीमध्ये आकाशातले ढग प्रतिबिंब रूपात दिसतात. कुठे दिसतात? नदीच्या पाण्यात. मग पाण्यात ढग दिसतात म्हणून ढग भिजतात का? तसं परमात्मा प्रकृतीमध्ये स्थित आहे, व्याप्त आहे, पण म्हणून त्याच्या ठिकाणी मात्र उपाधी असं नाही. जरा सोपं करून सांगतो, देव संसारात सगळीकडे व्यापलेला, पण देवाच्या ठिकाणी मात्र संसार किंचित सुद्धा नाही. नान्यत किंचित असते, ऐतरेय उपनिषदाची घोषणा आहे. किंचितही नाही, पूर्णतः वेगळा आहे तो, पण आपण ते जाणत नाही. तद्विज्ञेयत्वम,
शंकराचार्यांची भाषा आहे. त्याला जाणलं की मग जमतं. मग कोणती पद्धत आहे त्या परमात्म्याला जाणण्याची, तो स्वरूप साक्षात्कार होण्याची? तर मुख्य सांगितल्या 5 गोष्टी. त्याचं जर तुम्ही आचरण केलं, त्याचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर निश्चितपणे भगवंताची प्राप्ती होते. काय 5 गोष्टी करायच्या नेमक्या? तर ऋग्वेदातील अष्टम अष्टकातल्या चतुर्थ मंडलातील सप्तम वर्गातल्या प्रथम सूक्तातला 12वा मंत्र. ओम यन्नानुष्ठितम् अव्ययो यदस्साक्षिन्नैतद उपासीत् मर्हन्तं यथस्योर्भद्रन्न जायस्तुः तमाभ्यां समह यदवानर्पितस्य विबुद्धयेर् तदमोक्षो यन्न मृच्छंसि एव. ऋग्वेद. वेद भगवान प्रतिपादित करतात. या मंत्राचा ऋचेचा अर्थ असा आहे. पहिली गोष्ट सांगितली उपासना. उपासना नाम भक्ती. उपासित शब्द आहे. दुसरं सांगितलंय अहंकार रहित होऊन सेवा भाव अंतःकरणात धारण करणं. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म करताना ते कर्म भगवंताची सेवा आहे असा भाव धारण करून करणं. तिसरी गोष्ट सांगितली देवाच्या प्रती समर्पित भाव असणं. चौथी गोष्ट सांगितली नित्य त्या परमात्म्याचं अनुसंधान ठेवणं. आणि 5वी गोष्ट सांगितली त्याच्या व्यापक रूपाशी ऐक्य होण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या अवगुणांचा परित्याग करणं. मोठ्या मोठ्या विद्वत्तेच्या गोष्टी करणारे खूप माणसं आहेत तुम्हाला सांगतो, पण आपल्या अंगीचे दुर्गुण जावे त्याच्यासाठी प्रयत्न करतच नाहीत. पण तसा प्रयत्न करणारे मात्र थोडे. परमश्रद्धेय स्वामी श्री रामसुखदासजी महाराजजींचं एक वाक्य आहे. ते म्हणतात बड़ी बड़ी विद्वत चर्चाओं को करने से अच्छा है कि हमारे जीवन में जो भी दुर्गुण है उसमें से एक भी अगर हम निकालते हैं तो विद्वत चर्चा सफल हो जाए, नहीं तो निरर्थक है. अब मोठमोठ्या ज्ञानाच्या गप्पा करून काय फायदा? आपल्या जीवनातला एक जरी दुर्गुण आपल्याला काढून टाकता आला, सोडता आला. कारण माणसाला कळत नाही असं नाही, कळतं सगळ्यालाच. विद्यारण्य स्वामीच्या शब्दात सांगायचं का पंचदशीत, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती जानामि अधर्म्यम न च मे निवृत्ती. अहो आम्हाला धर्म कळतो पण करावा वाटत नाही, अधर्मही कळतो पण सुटत नाही. चांगलं काय कळतं, वाईट काय कळतं, फक्त चांगलं करू वाटत नाही, वाईट सोडू वाटत. बस याच्यात गुंतला जीव. आणि त्यातली त्यात पुन्हा कलियुग आहे. सगळीकडे पाप, अन्याय, अनिती, अनाचार, भ्रष्टाचार, विचित्र अवस्था आहे. भक्तीकडे कुणी यायलाच तयार नाही. एक शाळा होती, शाळा माहिती ना तुम्हाला? माहिती. एक शाळा शिकायची असते आणि दुसरी करायची असते म्हणे. पण हे शिकायच्या शाळेतलं दृष्टांत सांगतो. शाळेमध्ये विद्यार्थी होते 1600. किती होते? चांगले लक्षात ठेवा आकडे बरं का. मुख्याध्यापक गुरुजीने ठरवलं सगळ्या मुलांचे फोटो काढायचे शाळेतल्या. एका फोटोग्राफरला बोलावलं, म्हटले 1600 मुलं आहेत, सगळ्यांचे फोटो काढून घ्या. फोटोग्राफरने सांगितलं ठीक आहे, बल्क ऑर्डर मी घेतो एकटाच, सगळे काढतो. म्हणजे ठीक आहे. बरं रेट किती, पैसे किती घेता? म्हटले काही नाही, 30 रुपयाला एक फोटो. म्हणले जास्त होतं. एवढे 1600 मुलांची एकदाच तुम्हाला ऑर्डर देतं, 30 रुपयाला जरा जास्त होतं, 20ला लावा. कितीला? फोटोग्राफरने सांगितलं ठीक आहे डन, करून टाकू, 20ला एक फोटो. ठरलं दोघांचं. आणि फोटोग्राफर निघून गेला. गुरुजींनी सगळ्या मुलांना ऑडिटोरियममध्ये बोलवलं आणि सांगितलं मुलांना उद्याच्याला आपल्या शाळेत सगळ्यांना फोटो काढायचे. फोटो काढण्यासाठी लागणारा खर्च म्हणून येताना प्रत्येकानं 50 रुपये घेऊन या. किती ठरले होते? सांगितलं किती? 50. तेवढ्यावर संपलं नाही, ऐका पुढं. तो पिंटू नावाचा जो मुलगा होता शाळेतला, तो पिंटू घरी गेला आणि घरी गेल्यावर आईला म्हटलं आई आई आमच्या शाळेतनं फोटो काढायची स्कीम आली आहे आणि गुरुजींनी सांगितलंय फोटो काढण्यासाठी येताना 100 रुपये घेऊन या. बघू 100 रुपये.
पिंटू बाहेर खेळायला गेला, पिंटूचे पप्पा घरी आले, मग पिंटूची मम्मी पिंटूच्या पप्पाला म्हणते, अहो आपल्या पिंटूच्या शाळेत फोटो काढायची योजना आली आहे आणि त्याला फोटो काढण्यासाठी 200 रुपये द्या इकडं. कळलं का तुम्हाला? हे आपल्या जवळच बघा काय चाललंय ते. देशाचं राज्याचं वेगळं राहिलं, तिकडे जायचं नाही आपल्याला. काय घडतंय काय नेमकं? विठ्ठल विठ्ठल स्वार्थपरक बुद्धी झाली, आत्माभिरुची नाहीच, विजुगिष्का वृत्तीच उरली नाही. ती नाचिकेत वृत्ती पाहिजे अध्यात्म साधना करण्यासाठी. कठोपनिषदामध्ये नचिकेताची कथा आहे. 10 वर्षाचा मुलगा जाबाल ऋषीचा. ऋषींनी दान केलं, सर्वस्व दानयज्ञ नावाचा यज्ञ होता. सगळी मंडळी आलेली आहे दान घेण्यासाठी, सगळ्यांना दान देणं सुरू आहे. मुलगा जवळ आला आणि विचारलं, पिताजी मला कुणाला दान देता? मीही तुमची संपत्तीच आहे ना, मी तुमच्यापासून झालो म्हणजे तुमचा, मला कुणाला दान देता? आता मुलगा जर वडिलाला विचारत असेल की मला कुणाला दान देता, तर बापाला राग येणं साहजिक आहे. रागात येऊन वडिलांनी सांगितलं, जा तुला यमाला दान दिलं. म्हणजे जरा साध्या मराठी भाषेत सांगू का, जा मर. असं त्याने खरंच यमाची आराधना केली. यम देवता प्रसन्न झाले. यमराज प्रसन्न झाल्यावर सांगितलं, यमराज माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान केले, मला घेऊन जा. यमाने सांगितलं, मला असं कुणालाही नेता येत नाही. ज्याचं यादीत नाव आहे लिस्टमध्ये फक्त त्यालाच. कारण आजकाल सगळी कामं लिस्ट सहितच होतात. विदाऊट यादीचं जमत, यादीत नाव पाहिजे तर भेटतं काय असेल ते. मरण सुद्धा, मरणाच्या यादीत लिस्ट पाहिजे आपली, त्या नाव पाहिजे. म्हणजे तुमचं नाव नाही, तुम्हाला नेता येणार नाही. म्हटले असं नाही, मला दान केले तुम्हाला. ठीक आहे, तू लहान मुलगा आहेस, तुला अजून कळत नाही, जाऊ दे. तुझं काय म्हणणं आहे सांग, तुला काय पाहिजे का? काय देऊ सांग? तुला अग्निविद्या देऊ, स्वर्ग देऊ? त्यांनी सांगितलं, नको. स्वर्ग काय करायचं, थोडे दिवस मिळेल पण पुन्हा स्वर्गातून वापस यावंच लागतं. ते पुण्यमासाध्य सुरेंद्र लोका मश्नंती दिव्यान दिवी देव भोगा ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेचेंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. नको देवा, आम्हाला स्वर्ग नको, अग्निविद्या नको, काय पाहिजे? त्यांनी प्रश्न केला, सांगा मला मृत्यूच्या पलीकडे जीवाचं काय होतं? 10 वर्षाचा मुलगा आहे, छोटासा, आणि त्याच्या अंतःकरणातला हा प्रश्न आहे आणि तेच विचारण्याची हिंमत आहे. बाकीचे चॉकलेट, गोळ्या, बिस्किट काही नको म्हटलं. नाहीतरी स्वर्ग ना अग्निविद्या काय, चॉकलेटच आहे ना, नको मला दे. सांगा मला अमृत स्वरूप काय आहे, मृत्यूच्या पलीकडे काय आहे? आणि हा प्रश्न योग्य व्यक्तीला विचारला, यमालाच विचारला कठोपनिषदात. कारण त्याच दारातून जावं लागतं प्रत्येकाला. काही चुकवता येईल पण मृत्यू चुकवता येत नाही. कोणती गोष्ट अनिश्चित आहे पण मृत्यू निश्चित आहे. लाईफ हॅव अनसर्टेनिटी बट डेथ इज सर्टन. निश्चित आहे मरण. फरक एवढाच आहे, काही जण काल गेलेत, काही जण उद्या जाणार आहेत आणि काही जण आज. कोई काल गया कोई आज गया, कोई जावन हर तैयार खड़ा, नहीं कायम कोई मुकाम यहाँ चिरकाल से यही रिवाज रहा. कोई काल गया कोई आज गया, कोई जावन हर तैयार खड़ा. काही जण काल गेलेत, काही जण उद्या, काही जण पिशवी भरून तयार आहेत, निघाले. व्हेंटिलेटर लावलं की समजायचं आता निघाले, जावं लागणार. एक दिन शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची
शरीराची होय माती. संधी एवढीच आहे, मरण्याच्या अगोदर भगवंताची भक्ती करून परमात्म्याची साध्यता जीवात्म्याला व्हावी. आणि याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. बाकीच्या जन्माचं कारण वेगळं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पण माणसाला सगळं कळतं, चांगलं काय वाईट. याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. याची देही घडे, याची देही घडे देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन. आणि काय नाही कोठे, आणि काही नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. याची देही घडे देवाचे भजन. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढाधिकार नारायणे कृपावलोकणे दिधला असे. मग भक्ती करणं जरुरी आहे. पण भक्ती कशाला म्हणतात? भक्ती शब्दामध्ये भज सेवायाम हा धातू आहे. वैयाकरण शास्त्राच्या दृष्टीनं कक्तीन हा इन्नंत प्रत्यय. इन्नंत प्रत्यय कुठं असतो? नित्य साध्यंतो तत्स्वरूपादिती इन्नंतः. चतुर्थाध्याय तृतीय पादात 19वे सूत्र अष्टाध्यायी व्याकरण शास्त्रात पाणिनी सांगतात, इन्नंत प्रत्ययाचा अर्थ नित्य साध्य रूप जे आहे तिथं कृदंताचा भाव बाधित होतो आणि इन्नंत प्रत्यय लागतो. जसं ज्ञान शब्दाला ज्ञानीन हा प्रत्यय, गुण शब्दाला गुणीन, योगी शब्दाला योगिन, तसं भक्ती इन्नंत प्रत्यय. भज सेवायाम धातूचा अर्थ आहे भजन्त्यो तो साध्यताम भूत्वा. तृतीय विभक्तीचा प्रयोग अव्ययी पुरुष समासामध्ये. अव्यय भावात असा स्पष्ट अर्थ होतो त्याचा की केवळ परमात्म्याला सोडून दुसरीकडे ज्याचं मनच नाही अशी जी भक्ती, विषय तो त्यांचा झाला नारायण. दीन राजाने हाची धन, दीन राजाने हाची धन, दीन राजाने हाची धन, दीन राजाने हाची धन. गोविंदाचे कुमार, गोविंदाचे कुमार, गोविंदाचे कुमार, दीन राजाने हाची धन, दीन राजाने हाची धन. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अशी भक्ती की नकळे दिवस की रात्री अखंड लागली से ज्योती, अशी भक्ती आहे. पांडुरंग धानी, पांडुरंग बनी, हे पांडुरंग धानी, पांडुरंग बनी. याला म्हणतात लीड घेणं. विठाला विठाला भक्ती ही प्रेम स्वरूप आहे. सात्वस्मिन परम प्रेम स्वरूपाच. महर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करताना भक्ती कशी असावी तर सांगतात, तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते.
देवाला सर्वस्व अर्पण करून त्याच्या विस्मरणात एक क्षण जरी गेला, देवाची आठवण झाली नाही असा एक क्षण जरी गेला, तरी ज्याचं अंतःकरण व्याकुळ होतं तो भक्त आहे. आणि ती भक्ती कशी असते? सतृप्तो नित्यतृप्तो निराश्रय. कोणत्याही आश्रयाविना भक्त नित्यतृप्त आहे. कोणत्या विषयाची गरज नाही, काही इच्छा धरून नाही भक्ती करायची. इच्छा धरून भक्ती करणारा सकाम भक्त आणि भगवंतासाठी भक्ती करणारा निष्काम भक्त. मला पुत्र व्हावा, मला कन्या व्हावी, मला धन मिळावं असं मनात धरून सुद्धा काही जण भक्ती करतात. त्याचं नाव सकाम भक्ती. कामना धरून हे मिळावं म्हणून. ते ओम जय जगदीश हरीची एक आरती आहे बघा, त्याच्यातले 2 कडवे म्हणून दाखवतो. कोणतं आवडलं खरं खरं सांगा मनातून. विचारणार आहे मी, लक्ष देऊन ऐका. पहिलं कडवं. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, स्वामी कष्ट मिटे तन का. हो एक. आता दुसरं. विषय विकार मिटावो, दीजिए संतों की सेवा, प्रभु संतों की सेवा. हो. पहिला आवडलं का दुसरा? मनातून सांगा. पहिले चांगले. अहो म्हणायला दुसरं पण आतून पहिलंच चालू आहे. वाढावे संतान, गृही असावे धनधान्य. आपली मागणी सकामातली आहे. विठ्ठल महर्षी शांडिल्य हे भक्तिशास्त्रातले पहिले आचार्य, नारदांच्या हे अगोदर. त्यांनी भक्तीची व्याख्या सांगत असताना सा परा अनुरक्ती ईश्वरे हे सूत्र सांगितलं. दुसरं सूत्र आहे शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये. भगवंताच्या प्रति परम प्रेम. सामान्य आवड तर वस्तू पदार्थ व्यक्ती भावना याच्याबद्दलही असते, पण जिथं कितीही प्रकारची संकट बाधा काहीही त्रास झाला तरी भाव भक्ती कमी होणार नाही. देह जावो अथवा आणि पांडुरंगे दृढ भाव ती परा अनुरक्ती. आणि त्याची फलश्रुती सांगताना शांडिल्य सांगतात तत्संस्थस्य अमृतत्व मुच्यते. त्या भक्तीच्या अनुष्ठानानं अमृतपदाची प्राप्ती होते. विष्णू पुराणामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. त्याला नवविधा भक्ती म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम, दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिली भक्ती श्रवण. राजा परीक्षितनं 7 दिवस शुकाचार्यांच्या मुखातलं दिव्य ज्ञान श्रवण केलं भागवताच्या रूपात. आणि 7व्या दिवशी राजा परीक्षितला मोक्ष प्राप्त झाला. श्रवणेची उद्धरला परीक्षित. कीर्तन भक्ती तुकोबरायांनी केली, नामदेवराय करतात, नारदांनी केली. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे, आणि जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. ती कीर्तन भक्ती. स्मरण भक्ती. देवाचं अखंड स्मरण करणं, चलताना, उठताना, बसताना, फिरताना, खेळताना, भांडताना सुद्धा. आता हे जरा अवघड वाटतं. मी भांडताना का स्मरण करा म्हणतो, म्हणजे भांडणच होणार नाही. युक्तीच आहे ती. एक जणांनी मला विचारलं वाचासिद्धी कशाने प्राप्त होईल. मी म्हटलं वाचासिद्धी प्राप्त झाल्यावर काय होतं. तो म्हणे जे बोलल ते खरं होतं. मग म्हटलं तेच कर ना, तू खरंच बोलत जा. आणि खरंच सांगतो, कोणाला वाचासिद्धी मिळवायची असेल तर ज्ञानोबरांनी त्याचं कारण सांगून ठेवलंय. माझे सत्यवादाचे तप वाचा केले आणि म्हणून हे महाद्वीप पातलो प्रभू. सहज नाही भेटलं ते. तीच तिथं साधना आहे. जो सत्याची साधना करतो त्याला सगळ्या सिद्धी मिळतात. पण आपण असत्याच्या मार्गाने जात असो तर असिद्धी आपली कधीच पाठ सोडणारच नाही. चिंतनाचा विषय असा, स्मरण भक्ती करत असताना फक्त भगवंताचं अखंड चिंतन. अरण्यचेता सततम यो माम स्मरंती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भगवद्गीतेत भगवान सांगतात. ज्ञानोबरांनी भाष्य केलं. तैसे अनन्य गतिके चित्ते जे चिंतितसा ते माते उपासिती तया ते मीची सेवी. श्रवण, कीर्तन आणि स्मरण ही 3 भक्ती प्रवेशात्मिका प्रकारातली आहे. प्रवेश झाला भक्तीत. आता दुसरा प्रकार साधनात्मिका भक्ती. ते त्याचे 3 अंग आहेत. अर्चन, वंदन आणि पादसेवन. देवाची पूजा करणं. पूजा दिश्वानुराग इति पराशरी. हा पाराशर ऋषीने सांगितलं. देवाची पूजा करणं म्हणजे भक्ती. पण आजकाल माणसांना देवाची पूजा करायला वेळ, जेवण करायला आहे का वेळ आहे का, स्नान करायला, व्यर्थच्या गप्पा करायला, मोबाईलमध्ये तास तास घालायला त्याला वेळ आहे. पण देवाची पूजा करायला वेळ
इथं चुकतो माणूस. देवाची पूजा करायला वेळ नाही. आणि काय होतं पूजा केल्याने? अहो पूजोने देव पाहिजे, पेरोने शेता जायचे. ज्ञानोबराय सांगतात पूजा करून बघा तरी. पादसेवन म्हणजे चरणाची सेवा. 6वा प्रकार आहे भक्तीचा. भगवान श्रीरामचंद्र वनवासाला निघालेत. जात असताना गंगा पार करून जायचंय. समोर नदी आहे. जायचं कसं? निषादराज गुहकाला प्रभू रामचंद्र म्हणतात, निषाद पलीकडे जायचं, एका जहाजीची व्यवस्था करा. हो प्रभू. निषादराज खूप फिरले पण एकच नावाडी उभा होता जहाज घेऊन. चला प्रभू रामचंद्र तुमच्या जहाजेत बसणार आहेत. त्याने सांगितलं नाही जमणार. निषाद आला आणि सांगितलं देवा एकच जहाज आहे आणि जहाजवाला म्हणतोय नाही जमणार, कसं करावं? देवाने सांगितलं काळजी करू नको, त्याला इकडं बोलव. बोलावून आणलं. काय नाव तुमचं? केवट. का नको म्हणता? हा सांगतो कारण. तुमचं नाव काय? राम. तुम्ही दशरथाचे पुत्र? हो. अयोध्येचे राजकुमार? हो. विश्वामित्राच्या सोबत होता? हो होतो. मिथिला नरेशाचे जावई? हो तोच आहे मी. अच्छा अच्छा. मग नको माझ्या जहाजीत बसायचं. का? अहो तुमच्या पायाची धूळ लागली तर दगडाची स्त्री झाली, आणि माझ्या जहाजेला जर पायाची धूळ लागली ती जहाज जर स्त्री झाली तर माझा धंदा बुडाला ना. आणि पुन्हा ती स्त्री कोणी सांभाळायची? त्याच्यापेक्षा नकोच. रामचंद्राने सांगितलं बाबा रे मी माझे पाय स्वच्छ धुतून मग बसतो. मग तर तुला अडचण नाही ना. म्हटले तुम्ही मोठे माणसं, मोठ्यांचं काय सांगावं. नीट पाय धुतले नाही धुतले, कडी कोपऱ्याला धूळ राहिलीच तर माझं कसं होईल? म्हटले मग तुझं काय म्हणणं आहे? काही नाही, मला तुमचे पाय धुवू द्या. भगवंताला छोट्याशा ताटात उभं केलं आणि गंगा जलानी नाही डोळ्यातल्या अश्रूंनी केवटाने प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. आणि पाय धुत असताना केवट रामचंद्राचा तोल जातोय. भगवंत म्हणतात अरे ताट लहान आहे, मी किती वेळ उभा राहू, माझा तोल चाललाय, कल चाललाय. म्हटले केवटाने सांगितलं देवा एक काम करा ना, तुमचे दोन्ही हात असे माझ्या डोक्याला धरा, म्हणजे तुम्हाला आधार मिळेल आणि मला आशीर्वाद मिळेल. ही पादसेवन भक्ती आहे चरणाची. चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ. दास्य भक्ती हनुमानजीने केली. हनुमानजी सारखा श्रेष्ठ दास कुणी नाही. सख्य भक्ती अर्जुनाची, उद्धवाची, गोपिकांची, यथा व्रज गोपिका नाम. आत्मनिवेदन भक्ती ज्ञानोबराय, तुकोबराय, सकल संत आत्मनिवेदन भक्ती करणारे. आणि ही भक्ती, भक्ती शब्द भागवत ग्रंथामध्ये, श्रीमद भागवतामध्ये भक्ती हा शब्द एकूण 209 वेळेस आला. 209 वेळेस. पूर्ण भागवताच्या 18,000 श्लोकात 209 वेळेस शुकाचार्याने स्पष्ट भक्ती शब्दाचा उच्चार केला. अथर्ववेदात एकच वेळेस आणि ऋग्वेदात एकच वेळेस आला. कसा आलाय तुम्हाला सांगतो ऐका. ऋग्वेदातल्या द्वितीय मंडलातील प्रथम अष्टकातल्या सप्तम वर्गातल्या चतुर्थ सूक्तातला 32वा अंतिम मंत्र. ओम यद्वधुनैः सामां पश्यन्मिन्द्रायस्त्वनयोर अयमीति वरुणास्तमहुरितं तदग्नये वा वायोरिव मश्नामभिः तद्ब्रह्म पर्यवशन्निव तद्भक्त्याभिवृद्धिन्तयेव. ऋग्वेद. वेद भगवान सांगतात अग्नी, वायू, अश्विनी कुमार, वरुण या सर्व देवता त्या ब्रह्मस्वरूपाच्या विस्ताराला जाणण्यासाठी अनेक प्रकारची साधना करूनही न जाणल्यामुळे भक्तिरूप वृद्धीची साधना धारण करतात आणि मग ब्रह्मस्वरूपाला जाणतात. ह्या सगळ्यांना सुद्धा भक्तीच करायचा मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे का त्यांना? आणि भक्तीची फलश्रुती अथर्ववेदात सांगितली. अथर्ववेदातल्या अथर्वांगिरस संहितेतील पूर्वार्चिकातल्या सप्तम अध्यायातला 42वा मंत्र पहा. ओम यदग्नये द्विंस्त्वामन्ययेतदन्यथोऽस्ति मह्यं तदभक्तिव्रजितं मेह स्त्वनाम्येहि तद् अनुसेवितं विधिः.
अथर्ववेद वेद भगवान सांगतात प्रत्येक जीवाचं हे कर्तव्य आहे की सेवा वृत्ती धारण करून सूक्ष्मतेने नित्य त्या परमात्म्याचं अनुसंधान धारण करणाऱ्याला निर्विकल्प पदाची प्राप्ती होते. ती प्राप्ती होण्यासाठीची साधना आहे भक्ती. पण सेवापूर्वक भक्तीला सेवेची जोड असावी. नाही तर काही काही माणसं भक्ती आहे म्हणतात, वरून वरून म्हणतात, आतून सेवेचा काही भाव नसतो. काही करा म्हटलं ना की मग नको वाटतं. पारायण करा, नाही भक्ती आहे पण पारायण करावंच असं थोडे. अरे करा ना, सेवेची वृत्ती तर पाहिजे, नुसतं बोलून कसं जमेल. आणि मग परमार्थात आलं की माणसं म्हणतात भोळा भाव आणि देवा मला. परमार्थातच, तिकडे संसारात फार हुशार असतात ते. हा इकडे चालून घ्यायचं. भक्ती मुख्यतः जगात 4 प्रकारची: अर्थ, अर्थार्थू, जिज्ञासू आणि मुक्त. त्यांचं वर्णन भागवतामध्ये सप्तम स्कंदा शुकाचार्यांनी केलं. फार सुंदर श्लोक आहे भागवतातला. ऐक. निवृत्त तर्षा रूपगीयमानात भवाौषधी श्रुत्र मनोभिरामात कह उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरजेत पशु विनघ्नात. निवृत्त तर्षा म्हणजे तृष्णान मुक्त झालेले मुक्त महापुरुष. रूपगीयमानात म्हणजे जिज्ञासू. भवाौषधी मुमुक्षु, ज्याला असं वाटतंय की या संसार रूपी रोगातून बरं होण्यासाठी भक्ती हे औषध आहे. आणि काही काही जण याच्यासाठी श्रवण करतात भक्ती, कानाला आणि मनाला बरं वाटतं म्हणून. ऐकल्यावर कानाला बरं वाटतं म्हणून. आणि काही काही जण तर याच्यासाठी सुद्धा कीर्तनाला येतात, कारण गल्लीतले सगळे झाडून गेलेत, आपण एकट्याने राहणं बरोबर. आणि जर राहिलं आणि गल्लीतल्या कुणाच्या घरचं काही गेलं तर चौकशी काय होईल? घरी कोण होतं त्याच्यापेक्षा कीर्तनाला गेलेलं. फार प्रकारचे लोक आहेत. काही जण भीतीपोटी भक्ती करतात, काही जण रीतीपोटी, काही जण नीतीपोटी, काही थोडे प्रीतीपोटी करतात. भीतीपोटी कोण करतात? शनी महाराज वाटोळ करतील, नारळ नाही फोडलं तर अवघड होईल, संसारात काही त्रास होईल म्हणून भीतीपोटी करणारे. काही रीतीपोटी, रीत लावून दिली, वाढ वडिलांनी चालवत आणले, आपण सोडावं कसं म्हणून. काही जण नीतीपोटी, मंदिरात नाही गेलं, कीर्तनाकडे नाही गेलं तर लोक काय म्हणतील म्हणून. पण काही जण असे की ज्यांना खरंच अंतःकरणातून आवड आहे, मग देवाकडे जर काही मागायचं असेल तर त्याची भक्ती मागायची. अभंगाच्या प्रथम मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा. हरी हरी मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा.
विठ्ठल विठ्ठल मागणे ते मागो देवा. देव शब्दामध्ये दिव धातू आहे. दिव धात्वार्थम स्वप्रकाशत्वादिती. स्वप्रकाशक आहे, परप्रकाशित नाही. जगत प्रकाश्य प्रकाशक रामो. जगत त्याच्या आश्रित आहे, तो जगदाश्रय आहे, पण तो कुणाचाही आश्रित नाही. असं वाक्यसुधी नावाच्या ग्रंथाचा पहिला श्लोक पहा. रूपम दृश्यम दृगवालोचनेती तद्रगेती मनो तद्रगेती बुद्धी तद्रगेती रात्मा नाद्रगेती तत्कश्यन. तो सर्व दृष्टा, पण त्याचा दृष्टा कुणी नाही, म्हणून आत्मन्य आत्मनी पश्यती. देव देव कशाला म्हणावं? जो सगळ्याला प्रकाश देणारा. आपला प्रवास प्रकाशाकडे, अंधाराकडून. तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा सद्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. उपनिषदाची उद्घोषणा आहे. आणि माऊली सुद्धा सांगतात, मावळवेत विश्वाभासू. 16व्या अध्यायाची पहिली ओवी ज्ञानेश्वरीत. नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जीने विकाशु वंदो. आता तो अद्वैत रूप सूर्य उगवावा. प्रकाशाचे उपासक आहेत आपण, अंधाराचे नाही. अंधाराकडून उजेडाकडे जायचं, प्रकाशाकडे जायचंय. मग स्वरूप कसं आहे पहा. त्या देवाकडे मागायचं. मागणे ते मागू. मागावं कुणाकडे हे कळत जावं. कुणाला मागावं? 4 गोष्टी असाव्या लागतात ज्याला मागायचं त्याच्याकडे. एक तर ज्याला मागायचं त्याच्याकडे ती गोष्ट असावी जी मागायची. एक. दुसरी गोष्ट त्याची द्यायची इच्छा असावी. तिसरी गोष्ट तो देण्यासाठी स्वतंत्र असावा. बऱ्याच वेळेस माणसाला द्यावं वाटतं पण स्वातंत्र्य नसतं. म्हणलं ना सप्ताह चालू आहे, देता का? हो द्यायचं. देवाला नाही तर कुणाला देणार? देवालाच देणार. देवानेच दिलंय, नाही देऊन जमणार कसं? मग द्या की. थांबा जरा घरी विचारून येतो. म्हणजे स्वातंत्र्य आहे का? स्वतंत्र पाहिजे स्वतः. बरं. चौथी गोष्ट प्रसन्नतेने द्यावं. देणाऱ्याला दुःख होऊ नये देत असताना. आनंदानं द्यावं वाटावं, त्याचं नाव दान. या जगात सगळ्यात मोठा दानशूर पांडुरंग आहे. विटेवरी ज्याची पाऊले तोची एक दानशूर दाता. पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊले समान विटेवरी पाऊले समान. हरी हरी ओची एकदान शूरदान. ओची एकदान शूरदान. विटेवरी त्याची हरी पाऊले समान विटेवरी ज्याची विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान पाऊले समान. तोची एक दानशूर दाता. सर्वात श्रेष्ठ दाता. तुम्ही थोडं मागा जास्त देतो. का उपमन्यूची आरता क्षीराब्धी दिदला तत्वता. वाटीभर दूध मागितलं उपमन्यूनं, देवाने दुधाचा समुद्र दिला. पण त्याचा एक नियम आहे. आधी घेतो मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. कारण ज्या वेळेस पांडव वनवासात आहेत, चांगला आहे का, पांडव वनवासात आणि दुर्वासा ऋषी दुर्योधनाच्या घरी आले. संत पुण्यवंताच्या घरी जातील नवल नाही, पण पापीच्या घरी गेल्यावर नवल आहे. 3 दिवस अशी काही सेवा केली दुर्वासा ऋषीची. ऋषी प्रसन्न झाले. दुर्योधन क्या चाहते हो? वरदान मागलो. वाईट माणसाला हिरा मिळाला ना, हिरा काय चिंतामणी मिळाला तरी ते वाईटच चिंतणार. आता दुर्वासा प्रसन्न झाले तर यांनी मागितलं काय? म्हणे पांडव वनवासात आहेत, जाऊन त्यांची परीक्षा घ्या. मध्यरात्री जाऊन जेवायला मागा. दुर्वासा एकटे कुठंच जात नव्हते. 14,000 शिष्य सोबत. किती? ती चलती फिरती युनिव्हर्सिटीच होती, सोबतच तेवढं. आणि स्वतःला 12 खंडी अन्न लागायचं खायला. किती? 12 खंडी म्हणजे 6 ट्रक भरून एवढं. आता ते दुर्वासा ऋषी मध्यरात्रीला पांडव जिथं वनवासात होते त्या झोपडीच्या समोर आले.
आणि हाक मारली, भवती भिक्षाम देहि. द्रौपदी जागी झाली, बाहेर येऊन बघते तर ऋषी दुर्वासा दारात उभे. महाराज सांगा काय आज्ञा? भोजन करायचे, भूक लागली, वाडा जेवायला. मध्यरात्रीची वेळ, सूर्यस्थाळी सुद्धा धुवून पुसून ठेवलेली, काहीच नव्हतं. पतिराजाला उठवलं, धर्मराज उठा, दारात ऋषी आलेत, भोजन मागतात, काय करायचं? धर्मराजा म्हटला, घरात काहीच नाही, हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे, मी काय करू? बघ तुला काय जमलं तर. द्रौपदीनं दोन्ही हात जोडले, भगवान कृष्णाची प्रार्थना केली. कृष्ण कृष्ण द्वारकावासीन भक्तानाम भयंकर प्रणतोस्मि माम रक्षतोस्मि. भगवंत प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर कृष्ण आले, आनंदून गेली द्रौपदी. कृष्ण म्हणतात, द्रौपदी सकाळपासून जेवलो नाही, फार भूक लागली, जेवायला वाढवर. दादा ऐका तरी मी काय म्हणते. नाही ते तुझं पुन्हा ऐकतो सगळं, मला जेवायला दे. अहो ऐका ना. नाही 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 ऐकायचंच नाही, तू आधी जेवायलाच वाढ. कृष्ण ऐका. नाही नाही मला भूक लागली, सकाळपासून जेवलो नाही मी. पण ऐका तरी, जेवायला काहीच नाही म्हणते मी. काहीच नाही, बघ काय असलं तर. नाहीच दादा, मी सूर्य थाळी सुद्धा धुवून पुसून ठेवली. कृष्ण हसले म्हटले, तू कशी ताटत होतीस ना मला माहिती, आणि इकडं ताट बघू दे. तर ताटाच्या कोपऱ्याला एक भाजीचं पान चिटकलेलं. देवाने ते काढलं, मागे भाजी पान द्रौपदीशी तोंडात घातल्याबरोबर भगवंत तृप्त झाले. आणि भगवंत तृप्त झाल्यावर जगातला कोण व्यक्ती अतृप्त राहील? इकडं दुर्वासा ऋषीन त्यांचे सगळे शिष्य, यांचे पोट जड झाले आणि ढेकरे यायला लागले. आणि मग विचारलं, का बोलवलं होतंस? म्हटले, दादा दारात ऋषी आलेत, सांग पंक्ती धरून बसायला. बाहेर आली द्रौपदी, म्हणते, महाराज पंक्ती धरून बसा, जेवायला वाढते. दुर्वासाने सांगितलं, आता नाही. आज असं वाटतं की पोटात 18 खंडी अन्न झालंय. माझा कोटा 12 खंडीच आहे, पण जाणारच नाही आता. देतो पण घेतल्याशिवाय नाही. मुठभर पोह्यासाठी गाव, मुठभर पोहे घेतो मग गाव सोन्याचं करून देतो, असं आहे. पण त्याला मागावं, कारण त्याला मागत असताना जीवाचं निश्चित कल्याण होणार. पण मागायचं काय तर करू भक्ती त्याची, दुसरं मागायचं नाही. महाराजांनी नियम घालून दिलाय, भक्ती मागायची. हनुमानजीला काय मागायचं? काय भक्तीच्या त्या आणि मज दावाव्या, काही मागायचं नाही. जे मागायचं ते, नाही तर काही जणांना कळतच नाही काय मागावं. काही जण एवढे विचित्र असतात, माझं वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं काही मागणे. मी पुढे गेलो ना, 1 किलोमीटर पुढे आलो. विठ्ठल विठ्ठल. माझं वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. असे खूप माणसं आहेत जगात, त्यांना वाटतं माझं काही हो पण दुसऱ्याचं चांगलं होऊ नये. असाच एक माणूस होता, तप करायला गेला वनामध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यात भोळा देव कोणता? लवकर प्रसन्न होणारा महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, वर मागा. देवा खूप मागायचे, मागू का? म्हणले माग, पण एक अट आहे, तू जे मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या सगळ्या शेजाऱ्यांना भेटल. नाराज झाला जरा. म्हटलं शेजाऱ्यांना भेटणार असल्यावर मी मागून काय फायदा? नच मागितलेलं बरं. पण म्हटलं देव काय रोज रोज प्रसन्न होत नाही, झालाय तसं मागून घेतो. देवा एक काम करा, माझ्या घराच्या दारात एक मोठी विहीर पाडा. शेजाऱ्यांच्या दारात किती पडल्या? 2-2 विहिरी. देवा माझा एक डोळा फोडून टाका. म्हटलं काही हो पण एका डोळ्यानं का होईना सगळे शेजारी विहिरीत पडून मेलेले बघायचे. मागणीच अशी, माझं वाईट होऊ द्या पण दुसऱ्याचं चांगलं बघवतच नाही ना डोळ्याने. दुसऱ्याचं चांगलं झालं की याला वाईट वाटणार. याच्या पोटात दुखायला सुरूच. पोट दुखण्याचे प्रकार 2, हे पोट दुखणं वेगळं, ते पोट दुखणं वेगळं. असं आहे, फार विचित्र आहे. काही जणांची हुशारीची मागणी, फार चतुर बुद्धिमान लोक असतात, काय मागतात कळू देत नाही. असाच एक आंधळा करामती. गावात चौकात बसायचा, भिक्षा मागायला कुणी वाढायचं नाही. मोठी हेळसांड एक जणाला विचारलं, काय करू, फार त्रास व्हायला. त्याने सांगितलं, महादेव भोळा देव आहे, तप कर प्रसन्न होईल, मागणी माग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तप केलं, महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, वर मागा. देवा मागतो घ्या यादी करून.
महादेव म्हटले मला वेळ नाही, मी फक्त एका मिनिटासाठी आलो, एका वाक्यात माग, मला जायचंय. देवा एक काम करा, माझ्या पंतूच्या डोक्यावर सोन्याचं राजछत्र धरलेलं मी पाहावं, एवढंच द्या. एका वाक्यात मागितलं. पण काय काय मागितलं बघा. हा आंधळा होता, त्याच्यामुळे त्याचं लग्न झालेलं. आधी त्याला डोळे यावे लागतील, धडका झाल्यावर लग्न होणार, लग्न झाल्यावर त्याला मुलगा झाला पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, याला नातू झालं पाहिजे, नातूचं लग्न झालं पाहिजे, याला पंतू झाला पाहिजे, तो राजगादीवर बसला पाहिजे, त्याच्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरलं पाहिजे, आणि हा समोर उभा राहून ते त्यांनी बघितलं पाहिजे, तोपर्यंत हा गचकल नाही पाहिजे. म्हणजे एका वाक्यात एवढं मागून घेतलं या बाबांनी. काय मागावं ते कळालं पाहिजे. बरं कुठं जाऊन काय मागावं तेही कळालं पाहिजे. एक मुलगा होता, तरुण मुलगा, पण योगायोगानं लग्नाला उशीर झाला. का झाला त्याचं कारण खूप असतील. वय झालं 36 वर्ष, अजून लग्नच होईना. म्हणून आला मारुतीच्या देवळात आणि येऊन हनुमानजीला म्हणतो, महारुद्र हनुमानजी नमस्कार, माझं लग्न होत नाही, जरा आशीर्वाद. हनुमानजी म्हटले रॉंग नंबर. अरे मी ब्रह्मचारी, अजून माझंच झालं नाही, तुझं कुठलं करून देऊ. म्हटले देवा पण एखादा नंबर असला तर बघा. म्हणजे माझ्या डायरेक्टरीत तिकडचा नंबरच नाही. देवा माझं कसं होईल. म्हटले काळजी करू नको, माझे गुरुप्रभू रामचंद्र गृहस्थाश्रमी आहेत, तू त्यांच्याकडे जा. ठीक आहे देवा, पण मला ओळखतील का. अरे काळजी करू नको, मारुतीनं पाठवलं म्हणून सांग, तुझं काम लगेच होतंय. सकाळी 7लाच आला. रामाच्या मंदिरात 1.5 किलोमीटर बारी सुरू होती, दर्शनाला रांग. लांबून गेला आणि पुजाऱ्याच्या कानात सांगितलं, मारुतीरायांनी पाठवले म्हणून सांगा देवाला. देवाने पुजाऱ्याला सांगितलं, बारी तोडून घेऊन ये. कारण आजकाल काम काय आहे हे महत्वाचं नाही, कुणी पाठवलंय हे महत्वाचं आहे. हनुमान जी अगर भेजते हैं तो कितनी देर लगेगी. आ गए सामने. देवाने विचारलं काय काम आहे. देवा माझं लग्न होत नाही. तथास्तु, होऊन जाईल. सकाळी 7ला आशीर्वाद दिला आणि दुपारी 12:30ला लग्न. शुभ लग्न, सावधान झालं. पत्नी मिळाली, भलतीच अप्रूग. ना मिळती चीज मिळाली की माणसाला फार अप्रूग असते. पत्नीला घरी घेऊन आला आणि सगळ्या गावात सांगत सुटला, झालं माझं, झालं माझं. बरं बसाव का नाही घरी बायकोला घेऊन. पण शेजारच्या गावात मोठी जत्रा होती. जत्रेत एकटं जावं का बायकोला सोबत घेऊन गेले. जत्रेत एवढी गर्दी, एवढी गर्दी, एवढी गर्दी की त्याची बायकोच हरवली. आधीच तर भेटत नव्हती, भेटली तर हरवल्यावर दिवसभर शोधली पण सापडली नाही. संध्याकाळी रामाच्या मंदिरात भगवान रामचंद्र प्रभू मिळाली, पण माझ्याकडून हरवली बायको. राम म्हटले रॉंग नंबर, माझी हरवली होती, मला सापडत नव्हती, मला हनुमानजींनी सापडून दिली, तू त्यांच्याकडे जा. पुन्हा मारुतीच्या देवळात. कुणाला काय मागावं हे कळालं पाहिजे. आणि कुणाला काय मागावं हे जर नाही कळालं तर अशी गत होते. मागायचं परमेश्वराला, पांडुरंगाला, अविनाशी परमात्म्याला. मागायची ती भक्ती, दुसरं मागायचं नाही. महाराज दुसरं नाही का देणार. अहो तो देणार काय नाही, त्याच्याकडे काय उणीव आहे सांगा.
महाराज म्हणतात उणीव कोणती आहे, काय उणे तयापासी षडगुण ऐश्वर्य संपन्न. ज्ञानोबरांची भाषा बघा, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत निसंगाचा सांगत. अहो ब्रह्मांडाचा मालक आहे तो, ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका. केवढं मोठं सामर्थ्य. अष्टमहासिद्धी ज्याच्या दासी आहेत, महासिद्धी 8, उपसिद्धी 10, पुन्हा उपसिद्धी अजून 10, 28 सिद्धी आहेत सगळ्या. त्याच्यापैकी मुख्य 8 सिद्धी अनिमा, महिमा, लघिमा, ईशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्य आणि कामोसाईत. सगळ्यात पहिली अनिमा. अनिमा म्हणजे अणुपेक्षा लहान होता येतं. महिमा म्हणजे एखाद्या पर्वतापेक्षाही मोठं रूप धारण करता येतं. लघिमा म्हणजे लाघव. लाघव म्हणजे कसं, भिंत आहे, भिंतीतून सहज पलीकडे जाता येईल, पण ते योगीसाठीचं आहे, कुणालाही साध्य होत नाही सिद्धी. काही काही माणसं म्हणतात सिद्धीला वे पिसे कोणतया तुसे नेले राजहंसे पाणी. काही हे नाथ महाराजांनी म्हणावं का आपण म्हणावं? कोणी म्हणावं? नाथ महाराजांनी. आपण म्हणू नये. आपल्याला सिद्धी मिळालीच नाही ना. असिद्धाला सिद्धीवर बोलण्याचा अधिकारच नाही. सिद्धानेच सिद्धीवर बोलावं. ज्या वेळेस यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांगाची साधना पूर्ण होते, त्यावेळेस योगीला सिद्धींची प्राप्ती होते. परंतु त्या सिद्धीच्या मागे मात्र जायचं नाही. 11व्या स्कंधात भागवतात भगवान कृष्णाने उद्धवाला सांगितलं, सिद्धिर्नाम भ्रमितवंत चित्तोपी भक्तानाम. भक्ताचं चित्त भ्रमित करणारी सिद्धी आहे. रिद्धी सिद्धी त्याच्या दारात दासी आहेत, पण तरी आम्हाला त्यांची मात्र अपेक्षा नाही. भगवंताकडे काय ऊण आहे, आम्ही मागू ते सहजच मिळेल, पण नश्वर आम्हाला नकोच. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जाणून या मनी शरणालो. अहो या पृथ्वीसारख्या हजारो लाखो पृथ्वी आहेत या ब्रह्मांड. सूर्यासारखे करोडो तारे आहेत ज्या आकाशगंगेत आपण राहतो. इन्फिनाइट गॅलेक्सी प्रेझेन्स इन दिस एक्झिस्टन्स. खूप मोठं अस्तित्व आहे. माहित नाही कुठून सुरुवात, व्हेअर बिगिनिंग व्हेअर इज एंड पॉइंट, कुणी जाणू शकत नाही. अल्बर्ट आइन्स्टाईननं सांगितलं, वननेस इज द विजडम अँड फाउंडेशन ऑफ द ॲटॉमिक एनर्जी. हे आइन्स्टाईनचं वाक्य. ज्यावेळेस आइन्स्टाईन म्हणतो की एकत्व हे ऊर्जेचं केंद्र आणि अधिष्ठान आहे, त्यावेळेस आम्ही जे म्हटलं होतं एकमेव अद्वितीयम ब्रह्म किंवा एक धरिला चित्ती, तेच या सगळ्या ऊर्जेचं या शक्तीचं अधिष्ठान आहे हे आम्हाला कळालं. पण त्या भगवंताच्या प्रती भक्तीचीच मागणी करायची, दुसरं मागायचं नाही. आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी काय योग्यता असावी ते 3ऱ्या चरणात मार. साधना काय असली पाहिजे? काया वाचा मन करू देवासे अर्पण. शरीर वाणी आणि मन या तिन्ही गोष्टी भगवंताला समर्पित असाव्यात.
पहा 18व्या अध्यायात भगवंत सांगतात तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत त्वत्प्रसादात परम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. ज्ञानोबराय वर्णन करतायत तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरण रीघ महोदधिका गांग रिघाले जैसे. काय म्हणतायत अहम वाचा चित्त अंग म्हणजे शरीर वाणी मन आणि अहंकार या 4 गोष्टी देवाला अर्पण कराव्यात. आणि देवाकडं कसं जावं तर महोदधिका गांग रिघाले जैसे. समुद्राकडं जसं नदी जाते तसं. नदी समुद्राकडे जाताना नदीला रस्त्यात बऱ्याच अडचणी असतात, मोठमोठ्या शिळा असतात, वृक्ष असतात. नदी आपल्या प्रवाहानं सगळ्याला बाजूला सारते, पण भगवंताकडं तसंच आपल्याला जावं लागतं. पण कधी कधी नदीला काही गोष्टी बाजूला सरकत नाहीत, तेव्हा नदी त्याला बाजू देते. कळलं का? मोठा पर्वत आहे आता सरकत नाही, त्याला बाजू देते नदी. बरोबर आहे? तसं भगवंताकडे जाताना कधी कधी काही गोष्टी टाळता येत नाहीत, सुटत नाहीत, सोडता येत नाहीत, सोडून प्रपंचात जमत नाही. मग त्या गोष्टीला फक्त बाजू द्यावी. जाके प्रियन राम वैदेही तजे कोटी बैरी समजद्यपि परम स्नेही प्रल्हाद पिता तजो बंधू तजो विभीषण. भगवंताच्या आपल्यामध्ये अंतर पडेल ती गोष्ट आपण स्वीकारायची नाही. नको तती येथे उपजविती अंतराय सायासाची जोडी माझी तुमचे पाय. मोठ्या पुण्याईनं भाग्यानं परमार्थात आलात, इथं येऊन आता माघार घ्यायची नाही, भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गानंच चालायचं. ज्ञानोबरायांनी जे सांगितलं तेच ऐकायचं. हाच अंतःकरणात निश्चय असणं गरजेचं आहे. एक सांगू, ज्ञानोबराय कळण्यासाठी आपल्याला अजून 10 जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही, पण ज्ञानोबराय कळाले पाहिजेत हा विचार मनातून नाही गेला पाहिजे, याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. बाकी आपल्याला फार काही नाही जमलं, नका जमू द्या. ज्ञानेश्वरी कळायला वेळ लागू द्या, पण ज्ञानोबरायांच्या प्रती आपली श्रद्धा, आपला भाव आणि आपली भक्ती कदापि कमी व्हायला नको. एवढं जरी सांभाळलं तरी मला वाटतं उद्धाराचा मार्ग प्रशस्त आहे मनुष्यासाठी, फार काही कठीण नाही. आणि मग ज्याच्यामुळे ही चराचर सृष्टी चालते, तुका म्हणे विश्वंभर जयाचेनी चराचर त्या परमात्म्याचं ध्यान करतात. विठोबा रखुमाये विठोबा गरुडाला लाईट, हारातही लाईट. खरंच मोठा
उत्सव आहे, उत्साह आहे, आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे विश्वंभर. भगवंताचं नाव विश्वंभर आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा, जयाचेनी चराचर सकल सृष्टीला सांभाळणारा, आपल्याला निश्चित सांभाळेल. सगळ्या ब्रह्मांडाला सांभाळतो, तुम्हाला का विसरेल? पण तुम्ही त्याला विसरू नका. त्याच्या प्रती सन्मुखता असावी, विन्मुखता असू नये. सन्मुख होही जीव जब मोही, जन्म कोटी अघना सहित बही. सन्मुख होही जीव जब मोही. भगवत सन्मुखता आपल्या जीवनात आणावी. 2-3 गोष्टी सांगायच्या आणि वेळ बहुतेक झालेली आहे, बरोबर आहे ना? तरी नेऊनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितो. 3 गोष्टी सांगायच्या आणि सेवा थांबवायची. ऐका. पहिली गोष्ट आई वडिलाची सेवा. मातृदेवो भव पितृदेवो भव. जगात सगळ्यात मोठं पुण्य कोणतं असेल तर आई वडिलाची सेवा करण्यात. सकळ तीर्थांची ये धुरे, जे का माता पितरेती सेवेश शरीरे लोण किजे. म्हणून तरुण पिढीला आव्हान आहे, आई वडिलाची सेवा. दुसरं आवाहन युवा पिढीला माझं असं असेल, तुम्ही व्यसनमुक्त व्हा. मांसाहार मद्यपानापासून ते बिडी गुटखा सगळे सिगारेट सगळे व्यसन सोडून द्या. कारण व्यसनाधीनता हा मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे आणि तो कलंक आपण धुवून टाकला पाहिजे. व्यसनमुक्त व्हा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि पांडुरंगाचे भक्त ज्ञानोबारायांचे वारकरी म्हणून स्वाभिमान आपल्या अंतःकरणात बाळगा. आपण महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र आहात. ज्या भूमीचं वैभव ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे आहेत, त्या भूमीत राहून आपल्या अंगी सत्संस्कार असणं फार जरुरी आहे. संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस तापलेल्या गजाच्या सळया घातल्या त्यावेळेस सुद्धा धर्माच्या बद्दलची आस्था आणि निष्ठा ढळली नाही, म्हणून त्यांचं नाव धर्मवीर संभाजी होतं. म्हणून ते महाराष्ट्राचे आन बान आणि शान आहेत. पण आपण कमीत कमी त्यांचे संस्कार, त्यांचा बाणा तरी जपला पाहिजे. त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची श्रद्धा मात्र आपल्या अंतःकरणातून कमी होऊ नये, हे महत्त्वाचं. आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार हेच आहेत की जीवनामध्ये खूप उन्नती करा, सगळं जग कवेत घ्या, पण हृदयात मात्र पांडुरंग असला पाहिजे आणि त्या पांडुरंगाला कधीच विसरायचं नाही. एवढाच संदेश ज्ञानोबाराने आपल्याला सांगितला. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे आणि ज्ञानोबारायांचे संस्कार आपल्या जीवनात उतरले पाहिजेत. म्हणून तुकोबारायांनी आपण काय मागावं हे आपल्याला शिकवलं. व्यसनमुक्ती, आईवडिलाची सेवा आणि राष्ट्रधर्माबद्दलचा स्वाभिमान अवश्य बाळगा. एवढाच संदेश मला या ठिकाणी बोलावलं. याबद्दल गावकरी मंडळ, खडकवाडी आणि परिसरातील सर्व भाविकांचे आभार. ज्यांच्यामुळं हा योग आला असे आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी वाडकर महाराज यांनी मुंबईतून मला संपर्क केला. प्रवास खूप दूरचा. पहाटे 5 वाजता निघालो, तेव्हा इथं 7:15 का 8, 7:30ला काहीतरी पोहोचलो. 14 तासाचा अंतर, अखंड प्रवास न थांबता 600 किलोमीटर. आणि तेवढा प्रवास करून येऊन मग फराळ केला. दिवसभर फराळही नाही, एकादशी होती. म्हटलं आता यावरी एकादशी, कथा हे दोन्ही रशी, प्रवासही कीर्तनही दोन्ही रशी. पण इथं आल्यावर शीन वाटला नाही. भाग गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद. कारण खडकवाडीन परिसरातल्या सगळ्या भाविकांची श्रद्धा आणि उत्साह बघून माझा शीन पळून गेला आणि 2 तासापेक्षा 2.5 तास माऊली ज्ञानोबारायांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. खरोखर तुम्हा सर्वांच्या दर्शनानं आनंदी आनंद झाला. उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन वृंद, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, विणाधारक, तसंच गावातील समस्त गावकरी मंडळ. गाव तसं लहान, पण या सप्ताहामुळं गावाची कीर्ती महान झालेली आहे असं मला एवढ्या आनंदानं सांगा वाटतं. किती छोटीशी नगरी, पण खरोखर कौतुक आहे. गाव लहान नाहीच, कारण भक्ती महान आहे. त्या भक्तीच्यामुळं या लहान गावाची कीर्ती महान झाली आणि खूप मोठा आनंद वाटला. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात माझा प्रभू पांडुरंग विराजमान आहे. त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तरी नेऊनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितो असे भाविक हो. झालेली सेवा पांडुरंगाच्या ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करत असताना
आज मागणीच्या सेवेचा अभंग घेऊन 1 मिनिट फक्त एक गोष्ट सांगायची. आम्ही 2018 समोर येते. किती दिवस राहिले आता? 29, 30, 31 नाही का, 2 दिवस राहिले. तर आम्ही आमच्या आत्मविद्या आश्रमातर्फे आमच्याकडे गोशाळा आहे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण वगैरे असं कार्य चालतं. आम्ही आश्रमातर्फे कॅलेंडर प्रकाशित केलेलं आहे, दिनदर्शिका, आत्मविद्या दिनदर्शिका नावाची. पंढरपूर आळंदी वारीचे सगळे मुक्काम, तिथी वार नक्षत्र मुहूर्त पंचांग ज्योतिष, तसंच सुंदर अशी प्रिंटिंग आहे. पाण्यात भिजलं तरी लवकर खराब होणार नाही असं कॅलेंडर आहे. पांडुरंगाची मोठी फोटो आहे. तुम्ही सगळ्यांनी घेऊन जावं अशी आग्रहाची सगळ्यांना माझी विनंती आहे. कोणतंही कॅलेंडर घरात तुम्ही लावणारच आहात आता, त्यापेक्षा आध्यात्मिक आणि पांडुरंगाचं असलेलं हे कॅलेंडर घेऊन जावं अशी सगळ्यांना विनंती वजा सूचना आहे. फक्त 20 रुपये त्याची प्रिंटिंगचा खर्च म्हणून आम्ही घेतो. बाकी फक्त धर्मप्रचाराचं कार्य म्हणून इथं उपलब्ध होईल. बाकीची सूचना नंतर. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. तेथ माझे जीवरले पायी कपन ज्ञानेश्वर